बोहाडा स्पेशल नवा अध्याय हा बोहाडा स्पेशल। वगैरे दाखवा. 50, 60, 70, 80, 90, 100. आम्ही विक्रमकडून आलेला आहे. हा, आमचा मिठाईचा दरवर्षीचा 30 रुपये. आणि दुसरं काय बाकी काय काय आहे तुमच्याकडे? नमस्कार मित्रांनो, मी हरीश कोर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या बोहाडा स्पेशल या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्याचा अभिमान आणि संस्कृतीची खाण असलेल्या वाडा तालुक्यातील एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गावात, ज्याचं नाव आहे मांगरूळ. वाडा तालुक्यापासून अवघ्या 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर निसर्गाच्या कुशीत विसावलेलं हे छोटंसं पण उत्साहाने सलसलणारं गाव. या गावाची ओळख म्हणजे इथली एकता आणि दरवर्षी अत्यंत जल्लोषात साजरा होणारा हा भव्य बोहाडा उत्सव. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही मुखवट्यांची परंपरा, तोच उत्साह आणि तीच भक्ती आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या उत्सवाची भव्यता, ते सनई आणि संबलचा आवाज आणि देवी देवतांचे ते चैतन्यमय मुखवटे, हे सगळं मी जवळून पाहण्यासाठी सज्ज आहे आणि तुम्हालाही सोबत नेणार आहे. चला तर मग अनुभवूया मांगरूळचा हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळा. मित्रांनो, आता रात्रीचे 9 वाजले आहेत आणि मी पोचलो आहे मांगरूळच्या या उत्सवभूमीवर. सध्या तुम्ही पाहू शकता इथे आता कुठे हालचाल सुरू झाली आहे. आता जरी तुम्हाला ही शांतता किंवा कमी गर्दी दिसत असली तरी हा फक्त वादनापूर्वीची शांतता आहे. जसजसा वेळ जाईल तसजसा हा जनसागर असा काही उसळणार आहे की इथे चालायला सुद्धा जागा उरणार नाही. आसपासच्या गावातील हजारो भाविक या सोहळ्यासाठी इथे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. पण बोहाडा खऱ्या अर्थाने रंगण्यापूर्वी आपण या उत्सवाचं मुख्य शक्तीचं दर्शन घेऊया. आपण आलो आहोत आई गावदेवी माता म्हणजेच साक्षात आई जगदंबा मातेचे चरणी. मित्रांनो, तुम्ही हे भव्य आणि तेजस्वी रूप पाहत आहात. हाच तो जगदंबा मातेचा मुख्य मुखवटा आहे. या मुखवट्याकडे पाहिले की एक वेगळीच ऊर्जा मिळते. या परंपरेबद्दल सांगायचं झालं तर रात्रीचा मोठा बोहाडा जसजसा पुढे सरकतो आणि पहाट होते तशी ही जगदंबा माता प्रत्यक्ष दर्शन देण्यासाठी सज्ज होते. सकाळी माता संपूर्ण गावभर फिरते. घरातून लोक श्रद्धेने मातेची पूजा करतात, आरती ओवाळतात आणि आपला नवस फेडतात. मांगरूळच्या प्रत्येक ग्रामस्थासाठी हा केवळ उत्सव नाही तर तो एक जिव्हाळ्याचा आणि भक्तीचा सोहळा आहे. हे आहे सटवाई देवीचं तेजस्वी सोंग. मांगरूळच्या बोहाड्यात या सोंगाला खूप महत्त्व आहे. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष त्या देवीचं विलोभनीय असं मुकुट चलन अनुभवूया.
चला तर मग मित्रांनो, या बोहाड्यामध्ये आज आपल्याला कोणकोणते भव्य आणि नयनरम्य मुखवटे पाहायला मिळणार आहेत त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता मी खास तुमच्यासाठी इथे आलो आहे, जिथे या उत्सवाची मुख्य तयारी चालते. इथे बघू शकता, या बॅनरवर सर्व सोंगांची नावे अगदी क्रमाने दिली आहेत. जसा या सोंगांचा क्रम लावला आहे, अगदी त्याच क्रमाने त्यांचे चलन म्हणजे सादरीकरण केले जाते. ही शिस्त आणि ही परंपरा या उत्सवाचं खरं सौंदर्य आहे. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष आतमध्ये जाऊया, जिथे हे नयनरम्य मुखवटे विसावले आहेत. काही कलाकार इथे तयार होऊन बसले आहेत. हे दृश्य खरोखरच अंगावर शहारे आणणारे आहे. इकडे बघा, हे आहेत मांगरूळच्या बोहाड्याचे जिवंत वाटणारे मुखवटे. प्रत्येक मुखवट्यावर केलेले नक्षीकाम, ते तेजस्वी डोळे आणि रंगांची उधळण पाहून असं वाटतं की हे सोंग आताच आपल्याशी बोलायला लागतील. इथे आपल्याला गणपती बाप्पा, विष्णू अवतार, विविध देवींची रूपं आणि पौराणिक पात्र एकाच छताखाली पाहायला मिळत आहेत. अवघ्या काही वेळातच हे सर्व मुखवटे वाद्यांच्या गजरात आणि लोकांच्या जल्लोषात मैदानात उतरतील. बोहाड्याची ही कला टिकून ठेवण्यासाठी इथल्या प्रत्येक ग्रामस्थाचा जो हातभार आहे त्याला सलाम करायलाच हवा. मित्रांनो, जिथे बोहाडा असतो तिथे जत्रेची रोषणाई आणि दुकानांची रेलचल तर आली. चला तर मग पाहूया मांगरूळच्या या उत्सवानिमित्त इथे बाजार कसा सजला आहे आणि कोणकोणती दुकाने थाटली गेली आहेत. किती घेता नावगंधवाचे? नावगंधूचे जसं राहिलं तसं आहे. एका नावाप्रमाणे एक नाव काढलं, झाडमध्ये काढलं तर 50 रुपये आहे आणि पातळ मधलं काढलं तर 40 रुपयाला आहे. जाडमध्ये 50 रुपयाला आहे. 50 आणि पातळ 40 रुपये. एक कॅपिटल एक कॅपिटल, हा, एक कॅपिटलचाच. जाड मध्ये काढलं तर 50 ला आहे आणि पातळ कॅपिटल काढलं तर 40 रुपये आणि ते पण क्वालिटी मध्ये आहे. असं तुम्हाला पुसून वगैरे दाखवलं. हे बघू शकता, दाखवा. हे त्यांचं पहिलेच आहे. हे आता आपण न्यू काढलेले, नंतर काढलेलं. आता काढलेलं जस्ट. आपल्या गिऱ्हाईकांना लाईट वगैरे झालं, टॅटू एट ए टाइम कधी पण, आज असो का 1 महिन्यानंतर असो का 1 वर्षानंतर असो, तर आपल्याकडे आले तेच गिऱ्हाईक तर आपल्याकडे फ्री चार्जेस राहतात त्याचे. काय प्रॉब्लेम झाला तर? काय नाही, प्रॉब्लेम नाही होत त्याच्याने. प्रॉब्लेम तर नाही, म्हणजे काय इन्फेक्शन वगैरे काय झालं? इन्फेक्शन वगैरे काहीच होत नाही, म्हणजे फिक्कट होतं. म्हणजे टॅटू कसं आहे, आता हे काढलेलं आहे बरोबर, आता हे फिक्कट झालेलं आहे. हा, मग आपल्याकडे ते आले, आम्हाला म्हणलं का फिक्कट झालेलं आहे, काय वटलं नाहीये, काही नाही झालेलं आहे, टॅटू संपूर्ण राहिले, हा, संपूर्ण नाही झालेलं आहे, म्हणजे ते फ्री मध्ये आपण चार्जेस देतो, करून देता. हो, काढून देतो. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. भुईमुगाच्या शेंगा कशा काय? कशा दिल्या भुईमुग? 10 रुपये, 50ची पाव. कसा काय दिला हे? हा, 50 रुपये. 50 रुपये हे सगळे? 50, 60, 70, 80, 90, 100. म्हणजे वरतून 50 पासून हे खाली 100 पर्यंत आहे. 100, 200, हे हे 60 रुपये, हे 50 रुपये, मास्क 50 रुपये, हे 60 वाले, हे 100 वाले, हे 60 वाले, हे 60, ये 150 वाला, ये 50 वाला, ये 100 वाला. खेळणी कशी काय दिली? ही किती वाली आहेत? 100 वाले, 100 वाले. हे 100 वाले आहेत सगळे. आणि वरचे हे ते बी 100 टेडी, 100 वाले. ते सगळे 100 वालेच आहेत. सगळे 100 वाले. फक्त हे महाराष्ट्रात 150 वाले. हे मोठे आहेत ते. हो.
कुठली पण 70 रुपये का? फक्त या 70 वाल्या आहेत. या वाला काकू कशी काय काकडी? 10 रुपये. आणि हे भुईमुग शेंगा 30 रुपयाचा पाव. हो मग आहे ना. आपल्या दुकानात चल. आलो आलो 1 मिनिट. ये अंडा पाव कितीला? 10 रुपये. चला ना चला या. आम्ही विक्रमकडून आलेला आहे. हा आमचा मिठाईचा दरवर्षी आम्ही मांगरोळ गावामध्ये लावतो. जगदंबा उत्सव असतो. त्याप्रमाणे आम्ही दरवर्षी आम्हाला हाऊस असते दुकान लावण्याची. ताई तुमचं नाव काय? कामिनी आडनाव सांगा. कामिनी पराड. कामिनी पराड यांचं स्वतःचं घर असून त्यांनी आम्हाला समाजसेवामध्ये एक जागा दिली आम्हाला दुकान लावण्यासाठी असं. आणि खूप मदत केली. हे कशी पाव? ही 70 रुपये पावाने विकतो आम्ही. हा आणि 140 रुपये अर्धा किलो, 280 रुपये किलोला भाव आहे. असं. आणि फार महागडी वस्तू झाली आता. धंदा करणं मुश्किल झालेला आता. म्हणजे सगळ्याच गोष्टीला भाव वाढलाय. भाव तर वाढलाय सगळ्याला. हां. आणि हा आमचा नातू आहे फ्रान्स. हा मामीस आहे. हा अस्मिता पुजारी. ही सोनाली पुजारी. बस ना. हो एवढं Thank you. 200 संपवतो. आभारी आहे. हां मला पाठव. एक फुगा कसा काय? 100 रुपये. भोंगा कसा? भोंगा कितीला? 30 रुपयाला. 30 रुपये 30 रुपये. हाँ. आणि दुसरं काय बाकी काय काय आहे तुमच्याकडे? ये लचर है 300 का, ये 200 का, ये 50 रुपये का है. बोल 50 रुपयाला. हे 50 वाले. और ये कैमरा फोटो वाला है, फोटो दिखता है. फोटो फोटो कार्टून दिखता है इसमें. कार्टून येतं का त्याच्यामध्ये? हा. किती वाला येतो कॅमेरा? 50 वाला. 50 रुपये. भाई किसमें आए? त्याचा इंस्टाग्रामवर तुमचाच आहे ना? हो माझाच आहे. बोवाडा स्पेशल आहे. यूट्यूबला पण आहे. हा ना. मग ज्यूस कसा काय दिला तुम्ही? 20 रुपये ग्लास. 20 रुपये ग्लास. दुसरा काय काय आहे? आमलेट भाव आहे 15 रुपये. अजून थंडा. ठंडा आहे, बिस्लरी आहे. हा
काय काय आहे माईक अजून काय काय आहे फालुदा ना मावा कुर्ती दुसरं आईस्क्रीम वगैरे काय नाही बोहाडा म्हटला की लहान मुलांची जंगल असतेच. आता मी आलो आहे जत्रेतील अशा भागात जिथे बच्चे कंपनीची धमाल सुरू आहे. समोर तुम्ही पाहू शकता लहान मुलांसाठी खास जम्पिंग जॅक लावलेला आहे. तिथे मुले आनंदाने उड्या मारत आहेत. त्याचसोबत आकाराने भव्य असा हा मिकी माऊस मुलांचं खास आकर्षण ठरत आहे. आणि इथे एक छोटासा आकाश पाळणा आणि मुलांसाठी रंगीबेरंगी कारचा पाळणासुद्धा आहे. मुलांचा तो निरागस आनंद पाहून जुन्या आठवणी ताज्या होतात. चला तर मग आता मी सुद्धा त्या आकाश पाळण्यात बसून या जत्रेचा वरून आनंद घेतो. किती पण एक द्या ना. ओके मित्रांनो, आत्ताच मी मांगरूळच्या या जत्रेत आकाश पाळण्याचा मनमुराद आनंद घेतला. खरंच इथलं वातावरण खूपच भारी आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की ही फक्त वादलापूर्वीची शांतता आहे. आता रात्रीचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ही गर्दी बघू शकता. अजूनही पाहण्यासारखं खूप दुकानं आणि जत्रेतील गंमत बाकी आहे. पण एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवणं शक्य नाही, कारण व्हिडिओ खूप मोठे होईल. त्यामुळे उरलेली दुकानं, खास आकर्षण आणि मुख्य बोहाड्याचे क्षण आपण पाहणार आहोत भाग 2 मध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन सांस्कृतिक सोहळ्यांसाठी आपल्या बोहाडा स्पेशल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा आपला बोहाडा आणि आपली संस्कृती. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.